श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा अपमान. तुला काहीच जमत नाही का आरोही? साधा नाश्ताही वेळेवर होत नाही तुझ्याकडून. काय उपयोग आहे तुझ्या इतक्या धावपळीचा? दिनेशचा आवाज संपूर्ण घरभर घुमला. आरोहीने ते ऐकलं. गरम पोहे ताटात वाढताना तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने ते पुसलं अगदी सवयीने. समोर डायनिंग टेबलवर बसलेली तिची दोन्ही मुलं आदित्य आणि सायली शांतपणे सगळं बघत होती. आदित्यचा चमचा हवेतच थांबला होता आणि सायलीने डोकं खाली घातलं होतं. काय बघताय तुम्ही? खा पटकन, शाळेला उशीर होईल, दिनेश पुन्हा चिडून म्हणाला. आरोही काही बोलली नाही. ती फक्त स्वयंपाकघरात परत वळली. गॅसवरचा चहा उकळून वर येत होता, जसा तिच्या मनातला राग, पण तोही तिने गॅस बंद केल्यासारखा शांत केला. सकाळची वेळ, घरात धावपळ. आरोही एकाच वेळी 3-4 कामं करत होती. मुलांचे डबे, दिनेशचा डबा, सगळ्यांसाठी नाश्ता, स्वतःच्या ऑफिसची तयारी. तिचा फोन सतत वाजत होता, ऑफिसमधले कॉल्स, पण ती आधी घर सांभाळत होती. माझा टिफिन झाला का? दिनेशने पुन्हा आवाज दिला. हो, आणत आहे, ती हळू आवाजात म्हणाली. लवकर आणून दे आणि कामात लक्ष दे, रोज उशीर होतो मला, तो चिडून म्हणाला. आरोहीने टिफिन त्याच्या समोर ठेवला, पण तिच्या डोळ्यातला थकवा आणि वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. आदित्य हळूच आईकडे बघत होता. आई, तू ठीक आहेस ना? त्याने विचारलं. आरोही हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. हो बाळा, मी ठीक आहे. पण सायली अचानक बोलून गेली. आई, बाबा बरोबरच म्हणतात ना, तुला सगळं नीट जमत नाही. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. तिने सायलीकडे पाहिलं. त्या निरागस डोळ्यात काहीच चुकीचं नव्हतं. ती फक्त तेच बोलत होती जे ती रोज ऐकत होती. आरोहीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त वळली आणि गॅसजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावरून खाली ओघळला, पण तिने तो पटकन पुसला, कारण तिला रडायचं नव्हतं. तिला सवय झाली होती. आरोही ऑफिसमध्ये एक परफेक्ट एम्प्लॉई होती. मीटिंगमध्ये तिचं प्रेझेंटेशन सगळ्यांना आवडलं. ग्रेट वर्क आरोही, तिचा बॉस म्हणाला. सगळे टाळ्या वाजवत होते, पण तिच्या मनात मात्र सकाळचे शब्द घुमत होते. तुला काहीच जमत नाही. ती हसली, पण ते हसू खोटं होतं. संध्याकाळी ती घरी आली, थकलेली, दमलेली, पण तरीही तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. सायली होमवर्क करत होती. आदित्य मोबाईलवर गेम खेळत होता. आदित्य, आधी होमवर्क कर, आरोहीने प्रेमाने सांगितलं. तो चिडून म्हणाला. तुला काय कळतं? तूच काही नीट करत नाहीस. आरोही थबकली. हेच शब्द जे ती रोज ऐकत होती, आज तिच्या मुलाच्या तोंडून बाहेर पडले होते. आरोही शांतपणे सोफ्यावर बसली. तिच्या डोक्यात एकच विचार घुमत होता. माझी मुलं माझ्यासारखं सहन करणार का, की माझ्या नवऱ्यासारखं वागणार? तिला समजत नव्हतं ती काय चूक करत होती. ती घर सांभाळत होती, नोकरी करत होती, सगळ्यांसाठी धावत होती, तरीही तीच कमी पडत होती. 5 वर्षापूर्वी आरोही आणि दिनेशचं लग्न झालं होतं. दिनेश आधी असा नव्हता. तो तिचं कौतुक करायचा, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर खुश व्हायचा. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यात टोमणे आले. नंतर ते टोमणे अपमानात बदलले आणि आज तो सगळ्यांसमोर तिची किंमत कमी करत होता. दुसऱ्या दिवशी शाळेत आदित्यने एका मुलीला रागाने व मोठ्याने म्हटलं, तुला काहीच जमत नाही, बाजूला हो. टीचरने हे ऐकलं. संध्याकाळी तिने आरोहीला फोन केला. मिसेस आरोही, आदित्य खूप चांगला मुलगा आहे, पण आज त्याने जसं बोललं ते चिंताजनक आहे. तो घरी जे बघतो तेच इथे रिपीट करतो आहे. आरोही काही क्षण शांत राहिली. तिला सगळं समजलं होतं.
रात्री सगळे झोपले होते. आरोही स्वयंपाकघरात एकटी बसली होती. तिच्यासमोर चहाचा कप होता, पूर्ण थंड झालेला. ती तोच चहा रोज प्यायची. स्वतःसाठी वेळच नव्हता तिला. तिने कप उचलला, एक घोट घेतला आणि स्वतःशीच पुटपुटली, मी गप्प राहतेय म्हणून सगळं ठीक आहे असं नाही. कदाचित मीच चुकीचं शिकवते माझ्या मुलांना. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. एक वेगळीच शांतता होती, वादळ येण्याआधीची. त्या रात्री आरोहीने एक निर्णय घेतला. ती अजूनही शांत होती, पण आता ती गप्प राहणार नव्हती. उद्या काहीतरी बदलणार होतं आणि तो बदल सगळ्यांना दिसणार होता. सकाळ. घरात नेहमीसारखीच धावपळ होती, पण आज काहीतरी वेगळं होतं. आरोहीच्या चेहऱ्यावरची शांतता वेगळी होती. ती गप्प होती, पण आत काहीतरी ठाम झालं होतं. गॅसवर चहा उकळत होता आणि तिच्या मनातले विचारही. दिनेश हॉलमध्ये बसून मोबाईल स्क्रोल करत होता. आरोही, चहा झाला का अजून? किती वेळ लागतो तुला साध्या गोष्टीला? तो नेहमीच्या सुरात म्हणाला. आरोहीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त चहा कपात ओतून शांतपणे त्याच्या समोर ठेवला. दिनेशने कप उचलला, एक घोट घेतला आणि चेहरा लगेच वाकवला. साखर नाहीये यात, पुन्हा विसरलीस? क्षणभर शांतता. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं, पण यावेळी तिच्या नजरेत अपराधीपणा नव्हता, फक्त एक स्थिरपणा होता. साखर आहे, ती शांतपणे म्हणाली, फक्त आज तुला ती जाणवत नाहीये. दिनेश थोडा गोंधळला. काय म्हणायचंय तुला? तो चिडून म्हणाला. काही नाही, ती म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. ऑफिसमध्ये आज मोठं प्रेझेंटेशन होतं. आरोहीने खूप मेहनत घेतली होती. मीटिंग रूममध्ये सगळे बसले होते. ती प्रेझेंट करत होती, आत्मविश्वासाने, स्पष्टपणे. एक्सिलेंट वर्क आरोही, बॉस पुन्हा म्हणाला. सगळे टाळ्या वाजवत होते. पण आज ती फक्त हसली नाही. तिने स्वतःला मनात म्हटलं, मी सक्षम आहे, मला सगळं जमतं. पहिल्यांदाच तिने स्वतःवर विश्वास ठेवला. संध्याकाळी घरात पाहुणे येणार होते. दिनेशच्या ऑफिसमधले मित्र आणि त्यांची पत्नी. आरोहीने सगळं व्यवस्थित केलं होतं. घर स्वच्छ, जेवण तयार, मुलं नीट तयार. सायली आनंदात होती. आई, आज तू खूप सुंदर दिसतेस. आरोही हसली. धन्यवाद बाळा. आदित्यही आईकडे बघत होता. आज आई वेगळी वाटत होती. पाहुणे आले, सगळं सुरळीत चाललं होतं. हशा, गप्पा. आरोही सगळ्यांची नीट काळजी घेत होती. वा, जेवण खूप छान झालं आहे, एक पाहुणी म्हणाली. आरोही नम्रपणे हसली. धन्यवाद. तेवढ्यात दिनेश हसत म्हणाला, अहो, बाहेरून ऑर्डर केलं असणार, हिला एवढं काही जमत नाही. क्षणभर सगळे हसले, पण आरोही थबकली. तो क्षण, तो टोमणा, मुलांसमोर, पाहुण्यांसमोर. सायलीचा चेहरा उतरला. आदित्य शांत झाला. आरोहीने खोल श्वास घेतला. ती शांतपणे पुढे आली आणि पहिल्यांदाच तिने थेट दिनेशकडे पाहिलं. बस दिनेश, पुरे झालं. घरात शांतता पसरली. सगळे स्तब्ध. दिनेश चकित. काय? तो म्हणाला. आरोहीचा आवाज आता ठाम होता. आजपर्यंत मी गप्प राहिले, कारण मला घर टिकवायचं होतं. पण आज पाहुण्यांसमोर व माझ्या मुलांसमोर माझा अपमान मला सहन होणार नाही. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती पुढे म्हणाली, तुला वाटतं मला काही जमत नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत मी काय करते ते कधी पाहिलंस तू? दिनेशचा चेहरा बदलला. तो काही बोलणार इतक्यात घर, नोकरी, मुलं सगळं सांभाळूनही जर मी कमीच असेल तर आज तू करून दाखव. आवाजात राग नव्हता, पण तीव्र वेदना होती. पाहुणे अस्वस्थ झाले. सायली आईकडे बघत होती. पहिल्यांदा ती आईला इतकी मजबूत बघत होती.
आदित्यच्या डोळ्यात आदर दिसत होता. दिनेश काही क्षण गप्प राहिला. मग अचानक उठला. तुला काय झालंय आज? ड्रामा करू नकोस. तो रागाने खोलीत निघून गेला. दरवाजा जोरात बंद झाला. घरात पूर्ण शांतता. कोणी काही बोलत नव्हतं. आरोहीने स्वतःला सावरलं. ती पाहुण्यांकडे वळली आणि शांतपणे म्हणाली, सॉरी, पण कधीकधी सत्य बोलावं लागतं. पाहुण्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर समज दिसत होती. सायली हळूच आईजवळ आली. आई, तू रागावलीस का? आरोही खाली बसली. तिचा हात धरला. नाही बाळा, आई फक्त स्वतःसाठी उभी राहिली. आदित्य जवळ आला. आई, आज तू खूप स्ट्रॉंग दिसलीस. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. दिनेश खोलीत एकटा बसला होता. त्याच्या मनात राग, गोंधळ, अहंकार, पण एक प्रश्नही. आज ती अशी का बोलली? दरवाजा जोरात आपटल्याचा आवाज अजूनही घरभर घुमत होता. दिनेश रागाने आपल्या खोलीत येऊन बसला होता. त्याच्या श्वासांचा वेग वाढलेला. डोळ्यात राग आणि अहंकार अजूनही जिवंत. माझ्यासमोर, माझ्या मित्रांसमोर अशी कशी बोलू शकते ती? तो स्वतःशीच पुटपुटला. हॉलमध्ये अजूनही शांतता होती. पाहुणे निघून गेले होते, पण वातावरणातला ताण तसाच होता. आरोही हळूहळू मुलांच्या खोलीत गेली. सायली बेडवर बसली होती. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. आई, तू ठीक आहेस ना? ती हळू आवाजात म्हणाली. आरोहीने तिच्या केसांवरून हात फिरवला. हो बाळा, आई ठीक आहे. आदित्यही शांत होता. आज तो काही बोलत नव्हता. आरोही त्यांच्यामध्ये बसली. झोपा आता, उशीर झाला आहे, ती प्रेमाने म्हणाली. सायलीने आईला मिठी मारली. आई, तू आज खरंच वेगळी वाटलीस. आरोही हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. कधी कधी वेगळं व्हावं लागतं बाळा, जे बरोबर आहे त्यासाठी. तिने दोघांना झोपवलं. लाईट बंद झाला आणि ती किचनमध्ये आली. तिच्या मनात विचारांचा पूर होता. आरोही एकटी बसली होती. आज तिच्या समोरचा चहा गरम होता. तिने हळूच एक घोट घेतला आणि स्वतःशी म्हणाली, आज मी गप्प राहिले नाही आणि कदाचित आजपासून काहीतरी बदलेल का? आज मी जे केलं ते योग्य होतं का? पण लगेच दुसरा विचार आला. जर आजही गप्प राहिले असते तर माझी मुलं काय शिकली असती? तिने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू ती आपल्या खोलीकडे निघाली. दिनेश अजूनही खोलीत फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही ओसरला नव्हता. दरवाजा हलकेच उघडला. आरोही आत आली. दोघांमध्ये काही क्षण शांतता, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. का केलंस तू असं? दिनेशचा आवाज अचानक घुमला. आरोही थांबली. तो पुढे म्हणाला, माझ्या मित्रांसमोर, सगळ्यांसमोर तू माझा अपमान केलास. काय गरज होती त्या ड्रामाची? त्याच्या आवाजात राग होता, पण त्यात थोडासा दुखावलेपणाही होता. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात ठामपणा होता. मी तुझा अपमान केला, ती हळू आवाजात म्हणाली. दिनेश लगेच म्हणाला, हो, आणि तेही माझ्या मित्रांसमोर. आरोही एक पाऊल पुढे आली. आज मी एक दिवस केलं आणि तुला इतका राग आला. ती थांबली. मग तिचा आवाज थोडा खोल झाला. मी रोज सहन करते ते काय आहे मग? दिनेश काही क्षण गप्प. आरोही पुढे बोलत राहिली. तू म्हणतोयस मी तुझा अपमान केला, पण त्याच्या आधी तू माझा अपमान केला नव्हतास. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, तुला माहीत होतं ना जेवण मीच बनवलं होतं, तरी तू सगळ्यांसमोर म्हणालास हॉटेलमधून मागवलं असणार. तिचा आवाज थरथरत होता. ते काय होतं दिनेश? कौतुक की अपमान? त्या तुझ्या शब्दामध्ये माझी सगळी मेहनत वाया गेली होती. दिनेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले, पण तो अजूनही काही बोलत नव्हता.
आरोहीचा आवाज आता थोडा उंच झाला. तुला वाटतं मी फक्त आज बोलले, पण मी रोज गप्प राहिले कारण मला वाटलं घर टिकेल. ती थोडी थांबली, पण घर टिकवताना मी स्वतःला हरवत होते. आरोहीने अचानक विषय वळवला. काल आदित्यने सायलीला काय म्हटलं ऐकलंस का? दिनेश थबकला. तोच शब्द जे तू मला रोज बोलतोस. आणि तो त्याच्या शाळेमध्येही तसंच बोलत आहे. त्याच्या वर्गातल्या मुलीला म्हटलं की तुला काही येत नाही, तेही रागात, मोठ्याने. त्याच्या टीचरने मला फोन करून सांगितलं. क्षणभर शांतता. तुझं वागणं बघून आपली मुलंही तशीच वागत आहेत. आरोहीच्या डोळ्यात अश्रू आले. मला भीती वाटते दिनेश, की उद्या माझा मुलगा एखाद्या मुलीशी तसंच परत वागेल. ती पुढे म्हणाली, आणि माझी मुलगी, तिच्यावर अन्याय झाला तरी सगळं गप्प बसून सहन करेन, जसं मी करते. ती ठाम आवाजात म्हणाली, मला माझ्या मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवायचं आहे, म्हणून आज मी तुझ्यासोबत तसंच वागले. दिनेश काही बोलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू कमी होत होता आणि त्याची जागा घेत होती गोंधळ आणि अपराधीपणा. तो हळू आवाजात म्हणाला, मला वाटलं नव्हतं. आरोही लगेच म्हणाली, तुला कधी वाटलंच नाही दिनेश की मला कसं वाटत असेल. आज तू एकदा दुखावलास आणि तुला सहन होत नाहीये. मी 5 वर्ष सहन केलं आहे. ती शांत झाली. दिनेश खाली बसला, डोकं हातात घेतलं. पहिल्यांदा तो काही बोलू शकत नव्हता. आरोही त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त थकवा आणि अपेक्षा. त्या रात्री दोघंही एकाच खोलीत होते, पण त्यांच्यामध्ये एक मोठं अंतर होतं. उद्या हे अंतर कमी होईल की अजून वाढेल? रात्रीचं ते संभाषण संपलं होतं, पण त्या शब्दांचे पडसाद अजूनही खोलीत घुमत होते. दिनेश बेडच्या कडेला बसला होता, डोकं हातात घेतलेलं. आरोही खिडकीजवळ उभी होती. दोघांमध्ये शांतता होती, पण ती शांतता रिकामी नव्हती. ती विचारांनी भरलेली होती. काही वेळाने आरोही झोपली होती, पण दिनेश अजूनही जागाच होता. त्याच्या डोक्यात सगळं फिरत होतं. हॉटेलमधून मागवलं असणार. तुला काहीच जमत नाही. माझी मुलं तसंच शिकत आहेत. तो स्वतःशीच म्हणाला. मी खरंच इतका चुकीचा होतो? त्याच्या डोळ्यासमोर आदित्यचा चेहरा आला. तो सायलीवर ओरडत होता. आणि मग आरोहीचे अश्रू. पहिल्यांदाच त्याला स्वतःवर राग आला. सकाळ झाली. घरात नेहमीसारखीच वेळ होती, पण वातावरण वेगळं होतं. आरोही उठून कामाला लागली होती, नेहमीसारखीच. पण आज ती शांत होती, जास्त शांत. दिनेश हळूच उठला. तो काही क्षण तिला बघत राहिला. तिला काही बोलावं का, माफी मागावी का, पण शब्द सापडत नव्हते. आरोही चहा बनवत होती. तेवढ्यात दिनेश स्वयंपाकघरात आला. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मी काही मदत करू का? आरोही थबकली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. हा तोच दिनेश होता जो कधी मदत विचारत नव्हता. ती काही क्षण काही बोलली नाही. मग फक्त एवढंच म्हणाली, गरज नाही, मी करते. तिच्या आवाजात अजूनही अंतर होतं. आदित्य आणि सायली टेबलवर बसले होते. आज तेही शांत होते. दिनेश त्यांच्यासमोर बसला. त्याने दोघांकडे पाहिलं आणि ठरवलं, आज मला काहीतरी बदल करायचाच आहे. दिनेशने खोल श्वास घेतला. आदित्य, सायली, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. दोघंही त्याच्याकडे बघू लागले. आरोहीही थांबली. तो पुढे म्हणाला, मी गेल्या काही वर्षात आईशी चुकीचं वागलो. तिचा अपमान केला आणि ते तुमच्यासमोर केलं. तुम्ही माझ्यासारख्या वाईट गोष्टी शिकू नका. घरात शांतता पसरली. दिनेश उठला. आरोही जवळ आला. त्याचा आवाज हलका झाला होता. सॉरी आरोही, फक्त तुझ्यासाठी नाही तर आपल्या मुलांसाठीही. त्याच्या डोळ्यात खरी भावना होती. आरोही काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी
ती तुटलेली नव्हती, ती मजबूत होती. सॉरी बोलणं सोपं असतं दिनेश, पण बदलणं कठीण असतं, ती शांतपणे म्हणाली. दिनेश लगेच म्हणाला, मी प्रयत्न करेन. नाही, मी बदलणारच, तो पुढे म्हणाला. कारण मला माझी मुलं माझ्यासारखी नकोत. मला त्यांना चांगलं शिकवायचं आहे. आदित्य उठून आईजवळ आला. आई, सॉरी, मी तसं बोलायला नको होतं. मी सायलीला आणि माझ्या मैत्रिणीला सॉरी म्हणालो आहे आणि आज तुलाही म्हणत आहे. सायलीने आईला मिठी मारली. आई, तू बेस्ट आहेस. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सगळं शांत झाल्यावर आरोही स्वयंपाकघरात गेली. आज तिने स्वतःसाठी चहा बनवला, गरम, ताजा. ती टेबलवर बसली, हळूच एक घोट घेतला आणि डोळे मिटले. दिनेश तिच्यासमोर येऊन बसला. तो काही क्षण काही बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे, मी कधीच विचार केला नाही की मी माझ्या शब्दांनी तुला इतकं दुखावू शकतो. आरोही शांतपणे ऐकत होती. आपण दोघंही चुकलो आहोत दिनेश. तू अपमान केला आणि मी गप्प राहिले. ती पुढे म्हणाली, पण आता आपण दोघंही बदलू शकतो. दिनेशने तिच्याकडे हात पुढे केला. नवीन सुरुवात करूया. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच त्याचा हात धरला. दिनेश मुलाकडे वळून म्हणाला, लक्षात ठेवा, घरात सगळ्यात जास्त आदर कोणाला मिळायला हवा, जो सगळ्यांसाठी जास्त करतो. तो आरोहीकडे पाहतो आणि आपल्या घरात ती व्यक्ती म्हणजे तुमची आई आहे. आरोही हसली. यावेळेस ते हसू खऱ्या आनंदाचं होतं. घरात पुन्हा हशा आला, पण यावेळी त्या हशामागे आदर होता. स्वाभिमान फक्त स्वतःसाठी नाही, पुढच्या पिढीच्या संस्कारासाठीही असतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.